संघ त्यांचा परतीचा प्रवास। आयुष्यामध्ये परतीचे प्रवास हे फार खरं तर मी म्हणेन त्रासदायक असतात। चला आणि मॅचला सुरुवात होईल। स्क्रीनवर आपण PTC पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून फार छान दृश्य पाहत आहे। अर्थातच प्रेमाचा तिसरा साक्षीदार चंद्र आणि चंद्राचं दृश्य कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते। पनवेल टेनिस क्रिकेटचे आमचे कॅमेरामॅन प्रेम आहेत। चला आपण मॅचवर थोडं फोकस करूया। विद्यमान मॅच मध्ये दोन संघ आपण पाहतो। चला थोडी गती वाढवा मॅचची, लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या। टीम आपण जरूर उल्लेख करतो अंबापाडा विरोधात प्रत्युष अँड निष्ठा पॅकर्स टीम खारवा म्हटलं की मग भिवंडी परिसर, भिवंडी म्हटलं की मग क्रिकेटचा वेगळा क्लास, क्रिकेटची वेगळी शिस्त। 8-8:30 वाजता बॉल पडणार, 5:30-6 पर्यंत संपणार। रात्रीच्या स्पर्धा म्हटले की मग 6:45 7 वाजता बॉल पडणार आणि बरोबर मध्यरात्रीमध्ये स्पर्धा कव्हर होणार। भिवंडी परिसरामध्ये अनेक वेगवेगळे नियम आणि त्या नियमांचं बंधन प्रत्येक खेळाडूवर असतं आणि अगदी काटेकोरपणे प्रत्येक संघ त्या नियमांचं पालन अर्थातच फॉलो करत असतो। अशा विभागाचा क्रिकेट आणि त्या क्रिकेटचा उल्लेख आपण जरूर चर्चा करतोय। प्रत्युष अँड निष्ठा पॅकर्स टीम खारबाव हा संघ टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगसाठी इन्व्हाइट करत स्वतःचा हा डिसिजन घेतला। बॅटिंग करत असताना पाटील बंधूंची दोन करते ही संबंधित जोडी आपल्याला पाहायला मिळते, जिथे आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये करण पाटील KP आणि प्रणय पाटील PP हे दोन फलंदाज आपण पाहताय। राज खडू ऑन टू द बॉलिंग मार्क एंड द फर्स्ट बॉल लेफ्ट आर्म ऑफ द विकेट। पहिला बॉल हलक्या हाताने पुश केलाय, कव्हर्स मध्ये आहेत फील्ड, अंतर्वर्तुळामध्ये कजा मिळणार। बॅट्समन गेट्स ऑफ द मार्क विथ जस्ट अ सिंगल। KP अकाउंट ओपन करतोय। मॅच मध्ये मजा येईल। दोन दिग्गज संघ एकमेकांसमवेत एकमेकांच्या विरोधात खेळ करत असताना या खेळाची एक वेगळी मजा आपल्याला पाहायला मिळेल। रात्रीचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय। मग अशी फार छान दृश्य KD आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहिलं। आकाशात नजर स्पर्श करता जाणवेल चांदणं आणि चंद्र आपण पाहिला। त्या चंद्राला साक्षीला ठेवून या स्पर्धेला आपण प्रारंभ केला। आकाशातील पूर्ण चंद्राला कवी कुसुमग्रजांनी स्वप्नांचे सौदागर असं म्हटलंय। अ स्विच प्रीमेडिएटेड धाडस साहस आणि पहिला प्रणय पाटील ब्रँडेड पेटेंट चौकार। मिस्टर प्रणय हा खोलवर डब्याचा बॉल ड्रिल केलाय। ड्रिल करत असताना पहा चपलाईन, इट्स क्विक सिंगल कन्वर्ट केलं 2 मध्ये आणि 2 एकूण संख्येला ऍक्सेलरेट करत असताना एकूण धावसंख्या झाली आहे ती 7। प्रणय पाटील 3 चेंडू 6 धावा, वंडर बॉय ऑफ भिवंडी खारबाव म्हणून ओळखला जाणारा खेळाडू। ही इज अ स्मॉल साइज डायनामाइट। त्याची खरं तर शरीरयष्टी बॉडी लँग्वेज आपण जर का पाहिलं तर सडपातळ बांधा तितकाच धाकट। चॉप केला बॉलला एकदा मिळणार। पॉइंट मध्ये आहेत फिल्डर, एकच धाव। रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल। 1 पुढे जात असताना पहिलं षटक संयम आणि आक्रमण यांचं खरं तर मी म्हणेन संगम आपल्याला पाहायला मिळालाय, जिथे आपण पाहताय की पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 चेंडू शिल्लक असताना रणसंख्या सेफ टोटलकडे वाटचाल झाली आहे 8।
हा बॉल लाईन मिस करणार, पंच इशारा करतील संदीप पाटील सर. अँड दिस इज व्हाईट बॉल कॉल. 3 पंच त्यांचे आपण कौतुक करूया. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं राजेंद्र घरत सर शेवा, संदीप पाटील सर जासी आणि रोहन पाटील सर बोकडविरा. उरण विभागामध्ये उरण पंच असोसिएशनचे आमचे प्रशांतजी माली यांच्या खरतर कल्पक नेतृत्वाखाली या संघटनेची खरतर मी म्हणेन उद्घोषणा झाली आणि अनेक पंच उदयास आले. अनेक युवकांना त्यांनी इन्व्हाइट केलं. पंच आणि पंचांची भूमिका बाहेरून फार सोपी वाटते, परंतु तितकीच कठीण. सर्व नियमांचा अभ्यास, परिपूर्ण अभ्यास तुमच्याकडे असायला हवा. ऑन ड्राइव्ह इट्स अप इन द एअर. फिल्डर आहे, जज करतील का? नाही. नो मॅन्स रिझन मधनं बॉल फरार होईल आणि बॉल जाईल डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईन बाहेर येईल. हा पहिला चौकार बॅट्समन करण पाटील च्या बॅट मधून. थोडं स्पीडअप करा. बॅटिंग टीम, फिल्डिंग टीम लगेचच फिल्डिंग सेटअप करून घ्या. रात्रीचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. मैदान उजळलंय. आर्टिफिशियल फ्लड लाईट्स ऑन असताना ही विकेट नकाशिकांत सजली आहे. विरून गेले नभी चांदणे, तयात उरली एक चांदणी. कातरवेली व्याकुललेले असामिया क्रीडांगणे. या क्रीडांगणी हा खेळ खरं तर आपण पाहतोय, एन्जॉय करतोय. रसिक प्रेक्षक या मॅचला एन्जॉय करतायत. सभोवताली काहीशी आडू प्रेक्षकांची गर्दी या मॅचला एन्जॉय करताना. काही प्रेक्षक निवांत बसलेत, मॅचला एन्जॉय करतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण या स्पर्धेचा उल्लेख करतोय. नेक्स्ट बॉल वेट वॉच अँड ट्रान्सफर करायचं होतं. फटका फसलाय, झेल इथं टिपला गेलाय आणि टिपलेला हा झेल वंश आपल्याला पाहायला मिळाले. आणि फलंदाज क्रमांक 1 वंडर बॉय ऑफ खारबाव भिवंडी मिस्टर प्रणय पाटील. इट्स अ बिग विकेट इन द मॅच. गोलंदाज ऋतिक म्हात्रे याला मिळतंय पहिलं यश. आमच्या उजव्या अंगाला जयेश भोसले सर आहेत आणि डाव्या अंगाला अतिश पाटील सर. 80तली पोरं, 80च्या पोरांनी भरपूर काही एन्जॉय केलंय. या गाण्यावर भरपूर नाचलेत, या गाण्याला भरपूर एन्जॉय केलंय, भरपूर धिंगाणा घातलाय. क्रिकेट सुरू असताना 80च्या पोरांनी खरं तर अनेक प्रतिभावंत खेळाडूंचा खेळ पाहिला. 80च्या पोरांनी सचिन रमेश तेंडुलकर सरांना पाहिलं, सौरव गांगुलीला पाहिलं. फिरून मारलं या बॉलला. किती ते धाडस, किती ते साहस आणि किती ते इम्प्रोव्हायझेशन. मॉडर्न टेनिस क्रिकेटचा अतिशय धाडसी खेळ आणि त्या खेळामधलं अप्रतिम सादरीकरण करत असताना आपल्या खेळातील नजराणा पेश केलाय पराग या खेळाडूनं आणि पहिला मोठा फटका चौकार सजवलाय. एकला उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. त्यापैकी एक म्हणजेच पराग वतारी. पहिल्याच बॉलवर आक्रमकता त्यानं दाखवली आहे. चौकार आलाय.
4 रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18 या आकड्यावर. 18 ऑन द स्कोर बोर्ड. नेक्स्ट बॉल ऋतिक. डावखुऱ्याताचे गोलंदाज प्रत्युत्तर देत असताना बॉल खरं तर हवेमध्ये होता, प्रयत्न झाला, त्या प्रयत्नांना थोडं अपयश आलंय. अगदी आपण पाहिलं तर हाफ चान्स होता. आणि रात्रीच्या क्रिकेटमध्ये हे सोपं काम नाही आहे. दिवसा तुम्हाला जास्त भागदौड करता येते, कारण असं म्हणतात की रात्र ही विश्रांतीसाठी असते आणि दिवस हा खरं तर दैनंदिन जीवनामध्ये कार्य करण्यासाठी असतो. आणि म्हणूनच जर का निसर्गाच्या विरोधात काहीच आपण करत असो तर तिथे निसर्ग कमी साथ देतं. आणि त्यासाठी तुमच्याकडे चांगला सराव, चांगला फिटनेस. मगाशी ओमी केनीनं पहिलं उत्तर दिलं फिटनेस. ड्राईव्ह केला बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह येईल हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक ऋतिकचं. या मॅचमध्ये ऋतिकनं आत्तापर्यंत 4 चेंडू फेकलेत. पहिल्या बॉलवर विकेट घेतली, त्यानंतर त्याच्यावर वार केला गेला, चौकार आला, त्यानंतर एक सिंगल धाव पाहायला मिळाली. मिस टायमिंग स्ट्रोक होता आणि हा डॉट बॉल आलाय. फुलटॉस बॉल. फलंदाज पोझिशनमध्ये नव्हते, बॅट कशी बशी फिरवली तरीही 4 धावा आल्या. टेनिस क्रिकेटचं हे गमक आहे. खरं तर मिस टायमिंग स्ट्रोकवर आलेल्या 4 धावा, वेलकम बाउंड्री. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल पोहोचेल ती 23 या आकड्यावर. I've killed it's up in the air, and this is high and handsome, huge and humongous. It's big and beautiful, classical stroke, sixer. हल्दी मोड ऑन झालंय हे मात्र निश्चित झालंय. कारण आपल्या आग्र्यांच्या हल्द्या म्हणजे आता 11-12 शिवाय सुरू होतच नाहीयेत. म्हणजे गोड भरवायलाच आता 11 वाजतात. आणि त्यातल्या त्यात नवरीची हालत असेल तर मग 12चे कदाचित 12:30 होत असते. आणि अशा परिस्थितीमध्ये अशी जेव्हा गाणी वाजतात ना तेव्हा आपली आगरी कोल्यांची परंपरा खरं तर हिंदी गाण्यांच्या माध्यमातून सुद्धा एक संगम आपल्याला पाहायला मिळालाय. क्रिकेट हा खेळ एन्जॉय करत असताना क्रिकेटमध्ये म्युझिक आपण एन्जॉय करतोय. आपण प्रेक्षकांना अपडेट करूया. रणसंख्या झाली ती 29, गडी बाद झाला 1 आणि एक फायटिंग टोटलकडे वाटचाल सुरू असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ आत्तापर्यंत झालाय. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं अप्रतिम खेळ इथे सुरू असताना 1 गडी बाद झाला आणि एकूण धावसंख्या तब्बल 29 उभारली आहे. सेन्सिबल बॅटिंग का, त्याचं प्रत्युत्तर तुम्हाला काही क्षणामध्येच पाहायला मिळेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग, द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सरांना आपण पाहिले. वीरेंद्र सेहवाग नेहमी आक्रमकतेनं सुरुवात करायचा, त्याच्या बॅटमधनं षटकार चौकार येत आहेत. मग सचिन रमेश तेंडुलकर सर स्ट्राईक रोटेट करायचे, त्यांना स्ट्रायकर एंडवर आणायचे आणि कमीत कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्यासाठी द रन मशीन वीरेंद्र सेहवाग यांची ओळख होती. रन मशीन ऑफ टीम खारबाव नेम इज करण पाटील. करण पाटीलला आता थांबवलंय. रफ्तार, गती, टप्पा, लाईन, लेंथ, फ्लाइट, बाउन्स सरप्राईज केलं. गोलंदाज सचिन काटकर. सचिनकडे आहे वैविध्यता. फिरकी दुसरा फेकलाय त्यानं. अनऑर्थोडॉक्स बॉलिंग वे दुसरा टाकलाय बघा. आतमध्ये आणला बॉल. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहेत, पोहोचतील का नाही. ओ पोहोचलेत. वाव वाव, अप्रतिम फील्डिंग athleticism. This is a magnificent catch. Fielding athleticism by स्मिथ भोईर. पाहूया ॲक्शन रिप्ले मध्ये काय आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटमध्ये खेळाडूंमध्ये असलेली जिद्द, चिकाटी, साहस, क्रिकेटचं डेडिकेशन, डिटर्मिनेशन, चेंडूवरची नजर, बॉलला
उचललं आणि अगदी हातांची ओझल टाईमवर मिटणं या सर्व काही गोष्टी स्मिथनं दाखवल्या. 7 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे. महेंद्रसिंग धोनीचा आदर्श घेऊन तो मैदानामध्ये उतरलाय. मग चूक होणार नाहीये. झेल टिपला गेलाय. फलंदाज होतील बाद. मिस्टर करण पाटील बॅक टू द डगआउट. डीजे PTC लाईव्ह कॅमेरामॅनचं आम्ही कौतुक करतोय कम्प्युटर एक्सपर्टचं. आज फार छान दृश्य आणि फार छान चित्रीकरण. मैदान उजळलंय, झगमगले तारे. चला 2 टीम्स जे जिंकलेत विनर मध्ये आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल. टीम लियाना जियांश युग 11 टीम बामणडोंगरी आणि बोनकोडे 11 बोनकोडे. ओहो, या बॉलवर वार केला, आक्रमण केलंय, एलिव्हेशन भरपूर आहे, झेल ड्रॉप झालाय. and this is unexpected and this is part and pieces of the game as well. सचिन काटकर थोडे नाराज, पण घडत असतं कधी कधी, असं होत असतं. रात्रीच्या विस्तीर्ण गर्भातलं क्रिकेट हे सोपं नाहीये. झेल ड्रॉप झालाय. धाव मिळेल 1. आमचे परेश ठाकूर गुणलेखक, परेश म्हात्रे आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करत आहेत की धावसंख्या झाली आहे ती 31. षटक क्रमांक सुरू आहे ती 3. 2.4 चेंडूंचा खेळ झालाय. मॅचची गती थोडी थांबली आहे, थोडं स्पीडअप करूया. फिल्डिंग टीम आपण एक्स्ट्रा टाइम घेत आहे. प्रत्येक एका चेंडू मागे क्षेत्ररक्षण थोडं थांबवा आणि मॅच आपण लगेचच कंटिन्यू ठेवा. स्विचचा फटका आणि आलाय हा अजून एक क्रिकेटचं मादक सौंदर्य, क्रिकेटची ग्लोरी, क्रिकेटचं ग्लॅमर दर्शवणारा फटका. इट्स अ क्लासिकल बॅटिंग अँड दिस टाइम पराग जॉईन्स द बॉडी नाव. षटकार, चौकार, सचिन महागडी गोलंदाजी. शेवटचा बॉल. यावेळेला मात्र क्रीजमध्ये घुसले होते. केतन म्हात्रेची थोडी आठवण आली. अर्थातच इथे धाडसी फटका सजवायचा होता. अंतिमचा बॉल येईल. .20. 3rd ओव्हर. 3 षटकांचा खेळ झालाय आणि रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 37. डीजे मास्टर नवीन गाणं सादर करतील. तत्पूर्वी आपण टॉससाठी दोन्ही टीम्सना इन्व्हाइट करूया. टीम लियाना जियांश युग 11 टीम बामणडोंगरी आणि बोनकोडे 11 बोनकोडे. चला दोन्ही टीम कॅप्टन सज्ज असाल तर लगेच या आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे. इनिंग ब्रेक मध्ये करायचं आपल्याला नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल. डीजे यावेळेला चांगला कनेक्ट केला. बॉल फिल्डर नाही आहेत आणि बॉल फरार होईल. आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून बॉल फरार झाला. येईल पहिला वार. 4 धावांचा राजकडूच्या विरोधात लगावलाय चौकार. यांची ही संगीतबद्ध त्यांचा आवाज आणि अप्रतिम हे गाणं. हाऊ इज दॅट इज द अपील. अंपायर प्रेस द फिंगर. काय घडलं मॅच मध्ये आणि काय घडलं या चेंडूवर पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. LBW साठी 3 गोष्टी साधायला हव्यात. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड द बॉल अबाउट द हिट द विकेट. आणि हा बॉल ठोक क्रशर. And this is LBW out.
मधील सदाबहार गीत हृदयी वसंत फुलताना. कधी तुम्ही ऐका, जेव्हा जेव्हा मन विचलित असेल तेव्हा तेव्हा ऐका, पुन्हा एकदा स्थिर होता येईल. चला आपण मॅच मध्ये राज कडू या गोलंदाजाचा खरं तर उल्लेख आपण करतोय. अंबापाडा एक्सप्रेस म्हणून ख्यात नाम, ज्याच्याकडे क्रिकेटचा सी कंट्रोल आहे, क्रिकेटचा सी कन्सिस्टन्सी आहे आणि त्याचबरोबर मॅच मध्ये आज तो परफॉर्मन्स देतोय. जबरदस्त खेळ, टू क्रशर यॉर्क हाताळला आणि फलंदाजाला परतावून लावलाय. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 अक्षय हलवार पद्धतीने डिफेन्स केला बॉलला. एक मिळणार, दुसरीचा प्रयत्न होईल, परंतु एकाच धावेवर रोखले. तितकाच चपल आणि चतुर, अतिशय हुशार फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. शॉर्टकव पॉइंट रिझन मध्ये एकच मिळणार. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सन्मानजनक स्कोरकडे ही वाटचाल, कारण 5 षटकांचा सामना. स्पर्धेचा उच्चांक आपण जर का पाहिला तर 66 धावा या उच्चांक आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेमध्ये 2 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक, खरं तर विकेट हॅट्रिक संपादित केलेली आहे. एक मेडन षटक आपण पाहिलं, आज 2 मेडन षटक आपण पाहिलं. आणि किंबहुना ही जी विकेट आहे ना, ही गोलंदाजांना आणि फलंदाजांना सुद्धा तितकीच पोषक आणि पूरक आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे स्ट्रेट डाऊन दी डीप काऊ कॉर्नर रिजन फटका सजवलाय. जागेवरच स्टॅम्प अँड पार्सल इट फॉर अ 6. पाहूया ॲक्शन रिप्ले मध्ये. द वे ही एक्झिक्यूट द बॉल, ताकद, नजाकत, टायमिंग, त्याचा फुटवर्क, त्याचा स्टान्स, खरं तर आय हेडचं कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. आणि परागनं या षटकारानं प्रेक्षकांची मने जिंकत असताना टाळ्या आणि सिट्ट्यांची खरं तर मी म्हणेन कौतुकाची थाप सुद्धा मिळवली आहे. रणसंख्या 48 आपल्याला पाहायला मिळते आहे. डॉन म्हणजे खलनायक ना, बरोबर ना? कारण तो म्हणतो ना की डॉन को पकडना मुश्किल नहीं, नामुमकिन है, इट्स इम्पॉसिबल. आणि खलनायकाची भूमिका सांभाळतोय प्रतिस्पर्धी टीमसाठी पराग वतारी. पराग मजबूत त्याचा बांधा आहे, क्षेत्ररक्षणाची तो पाहणी करतोय आणि लांबच लांब आणि उंच सुंच षटकार त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत आलेत. अ मॅन इन फॉर्म. ओ बॅटच्या मधून रिलीज केलाय आणि बरे झाले. मायक्रोफोन तेव्हा बंद होता जेव्हा बॉल ढेंगणातनं पसार झाला. म्हणूनच पंचांनी खरं तर स्थिरतेनं, स्तब्धतेनं वेल घेतला. वेल घेऊन एक ट्रान्सपरंट डिसिजन दिलाय आणि पंच सांगतायत इट्स ओ यू टी. परंतु आता इथे 2 पंच एकमेकांसमवेत चर्चा करत असताना जसं मात्र खरं तर आपण पाहिलं की बॉल पॉपिंग क्रीजमध्ये आला, बॉलला रिलीज केलं आणि बॉल बॅट आणि पॅडच्या मधून गेला. एक हलकासा साऊंड प्रतिबिंबित झाला असं विकेट किपरला भासलं आणि त्यानं अपील केली. त्या अपीलला जॉईन केलं थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकानं, त्याच अपीलला जॉईन केलं गलीच्या क्षेत्ररक्षकानं, त्याच अपीलला जॉईन केलं पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं. तिथे 4 आणि गोलंदाज 1 असे 5 क्षेत्ररक्षकांनी खरं तर मैदानाच्या आतमध्ये पंचांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला, परंतु पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील. अँड अ फेअर डिसिजन इज नॉट आउट. राज कडू बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. हा असणार आहे 49. चला बॅटिंग टीम थोडी चर्चा थांबवा, आपल्याला मॅच थोडी पुढे घेऊन जावी लागेल कारण वेल भरपूर झालाय. 1 वाजायला आलाय. आपल्याला अजून पोल क्लिअर करायचा आहे, त्यानंतर पुढच्या फेरीतले सामने आपल्याला खेळवायचे आहेत. स्विचचा प्रयत्न, फटका बसलाय, बॉल हव्यामध्ये, झेल टिपला जाईल की काय नाही.
झेल झाला ड्रॉप. मिळतील धावा किती? 2. त्याच्यामध्ये कदाचित ओव्हरथ्रोशी ओव्हरथ्रोची 1 धाव मिळाली असते, परंतु नकार दिला. कारण खरं तर 2 फलंदाजांमध्ये इथे चांगलं कॉलिंग झालं दुसऱ्या धावेसाठी, परंतु 2 खरं तर मी म्हणेन समाधानी मानलं गेलंय त्या 2 फलंदाजांनी. 3 षटकं आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होती ती आपण पाहिली. एकंदरीत 42 धावसंख्या होती आणि या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती 51 या आकड्यावर. 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 3 बाद 51. चला लगेच या गोलंदाज, कुठेही आता टाइमपास नको, कारण मॅचेस आपण फास्ट खेळण्याचा प्रयत्न करूया. फास्ट फॉरवर्ड. कधी चौकार कधी षटकार येत आहेत, कधी विकेट येते, कधी फटके चौकारांचे, कधी उंच षटकारांचे, कधी विकेटची जादू. असे क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू त्यांचा खेळ आपण एन्जॉय करतोय. आज या खेळाला पाहत असताना रसिक प्रेक्षक आपल्या समवेत जुळले गेले, त्यांचं आपण करूया या रात्रीच्या विस्तीर्ण गर्भात पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. क्रिकेटनं आपल्याला नेहमी आनंद दिलाय. असं म्हणतात की ऋतू कुठलाही असू द्या, निसर्ग आपल्याला फक्त आनंद देत असतो. तसं क्रिकेटचं फॉर्मॅट कोणतंही असू द्या, मग अंडरम क्रिकेट, ओरम क्रिकेट, बॉक्स क्रिकेट, गली क्रिकेट, रोडवरचं क्रिकेट, बिल्डिंग 2 बिल्डिंगच्या मधलं क्रिकेट, टेनिस बॉलचं क्रिकेट, रबर बॉलचं क्रिकेट, लेदर बॉलचं क्रिकेट, किंबहुना आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण जे टी व्हीमध्ये पाहतो, जेव्हा भारतीय संघ खेळ करत नसतो त्याही क्रिकेटनं आपल्याला आनंद दिला. म्हणजे काय तर एकंदरीत क्रिकेटनं आपल्याला आनंद दिला. आणि माणसाचं कसं आहे ना, स्वाभाविक गुणधर्म आहे, जी गोष्ट आपल्याला आनंद देते ती गोष्ट आपण सातत्यानं वारंवार करत असतो. आणि म्हणूनच आयोजकांचा अट्टहास आणि स्पर्धेच्या माध्यमातून आपण क्रिकेटला पुन्हा एकदा लॉन्च केलंय, आपण एन्जॉय करताय. द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट काँग्रेस चषक 2025 या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य असं आयोजन. आजच्या रात्रीमधील ही शेवटची फ्रेश लढत आपण एन्जॉय करताय. अंबापाडा वर्सेस टीम खारबाव. आता अपील झाली आहे, यावेळेला पंच आकाशाकडे बोट उंचावत आहेत, परंतु फलंदाज स्वतः पॉपिंग क्रीज सोडतील आणि इथे मात्र प्रामाणिकता दाखवतील. बॅट्समन क्रमांक 4 पराग वतारी पुन्हा बाद झालेत आणि एकूण धावसंख्या 52 या आकड्यावर 4 गडी बाद. Cricket. How is that? How is that? How is that? Is the strong appeal, and once again umpire raises a finger and batter is declared as out. फलंदाज होतील बाद. Back to back wickets आणि गोलंदाज on a hat trick. या दरम्यान चालू सामन्यामध्ये जर कोणत्याही फलंदाजाने षटकारांची हॅट्रिक ठोकली तर भाई सुधीर सामाजिक संस्था यांच्या वतीनं तब्बल 2222 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. मग तो अपोजिट संघाचा जरी असेल, चालू सामन्यामध्ये कोणताही खेळाडू कोणताही फलंदाज षटकारांची हॅट्रिक ठोकेल त्याला सन्माननीय आदरणीय श्री सुधीर गरज साहेबांच्या वतीनं तब्बल 2222 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. गोलंदाजाचं नाव आहे प्रशांत काटकर. या स्पर्धेतला 7वा गोलंदाज आतिश पाटील सर, जो खरं तर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. 2222
अशी कॅश प्राईजची ऑफर नुकतीच डिक्लेअर झाली आणि ती त्याला मात्र मी म्हणेन मिळवता येईल अशी संधी आणि त्या संधीच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर PK प्रशांत काटकर ऑन अ हॅट्रिक अँड द नेक्स्ट बॉल हॅट्रिक बॉल हियर वी गो अ बॅटर ऑन स्ट्राइक मिस्टर महेंद्र पाटील MP हलवार पद्धतीनं डिफेन्सिव्ह संरक्षात्मक पवित्रा एक मिळणार रणसंख्या 1 न पुढे जाईल पोहोचेल ती 53 वर जसकार गावच्या कर्तृत्वाला सन्मानाचा मुकुट चढवणारी स्पर्धा आपण पाहताय काँग्रेस चषक 2025 या गावाच्या क्रिकेटच्या गौरवाला नव्या उंचीचा टप्पा देणारी स्पर्धा आपण पाहताय काँग्रेस चषक 2025 गावाच्या वैभवात नव्या रंगात रंगवणारी स्पर्धा आपण पाहताय काँग्रेस चषक 2025 इथे रन आउटची विकेट मिळणार फलंदाज मिळणार का की नाही नियमांतर्गत काय असणार आहे पंच आम्हाला जो सूचित करतील जिथे दोन्ही एंडकडनं तुम्हाला पॉपिंग क्रेस सोडावे लागेल ना नियम भिवंडीकडनंच ते वारे असे भिवंडी मग मागच्या साईडनं रायगड मग हळूहळू पनवेल मग पनवेल पासून थोडं पुढे गेले की मग उल्वेमधून सर्वात शेवटी जाते ते आमच्या नवी मुंबईकडे कारण नवी मुंबईचं क्रिकेट थोडं स्लो आहे भले बऱ्याच खेळाडूंना आमच्या लागेल सुद्धा तर नवी मुंबईचं क्रिकेट 11 वाजता सुरू होतं आणि 6 वाजता संपतं सगळे सामने 4 षटकांचे आम्हाला काही माहिती नाही स्पर्धा 1 लाखाची असू द्या नाहीतर 2 लाखाची असू द्या नाहीतर 10 लाखाची असू द्या इथे पुन्हा एकदा विकेट सोडावीच लागेल असे पंच सांगतील आणि एकच धाव मिळणार पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झालाय आपण चर्चा करत होतो या खेळाची 5-5-5 असा नेल्सन आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय 55 धावा आणि 56 काढाव्या लागतील आणि 56 धावांचं हेच टार्गेट कशा पद्धतीनं चेस केलं जाईल या धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या टीमकडनं कोणती रणनीती आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करणारी टीम त्यांचा माइंडसेट काय असणार आहे बॉलिंग करणाऱ्या युनिटकडनं कोणकोणत्या डिफेंडिंग स्ट्रॅटेजीज घेऊन मैदानामध्ये ते खरं तर खेळ साकारतील हे संपूर्ण मॅचची कहाणी पुन्हा एकदा ऐकण्यासाठी आम्ही मायक्रोफोनवर करू परिवर्तन बिकॉज चेंज इज द नेचर ऑफ द युनिवर्स आतिश पाटील सरांना मी इन्व्हाइट करू प्लीज कम अँड जॉईन विथ द मायक्रोफोन फॉर द नेक्स्ट इनिंग आणि 30 चेंडू 56 धावा हे टार्गेट आहे आणि या धावांचं मी म्हणेन धावतं विवरण तुम्ही ऐकण्यासाठी खरं तर PTC यूट्यूब वाहिनीला जरूर प्रतिसाद द्या आणि आपण ऐकणार आहोत आतिश पाटील सरांना स्पर्धा आपण एन्जॉय करताय काँग्रेस चषक 2025 have toss in the presentation box. गाव अध्यक्ष सन्माननीय निलेशजी तांडेल सरांना मी इन्व्हाइट करू युवा आहेत आणि युवक ऐकवटले की मग अशक्य सुद्धा शक्य करून दाखवतील एक युवक तेजस दादा आज त्यांचंही नाव आहे एक आमचे युवक विघ्नेश त्यांचंही नाव आहे आशुतोष दादा आहेत युवक आणि युवक आमचे खरं तर गाव अध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू कॅमेरा तुम्हाला पाहतोय छापा आणि काटा नाण्याच्या 2 बाजू सामना 4 षटकांचा असणार आहे तेजस दादा कॉल करतील टेल इज द कॉल अँड हेड इट इज नाणेफेक जिंकला तुम्हाला डिसिजन घ्यायचं असेल तर फक्त सांगा म्हणजे
म्हणजे कसं आहे, फिल्डिंग किंवा अगदी बॅटिंग दोनच तुमच्याकडे पर्याय आहेत. पर्याय फार नाही आहेत. मोठी स्पर्धा आतिश पाटील सर, ही ग्रामीण टेनिस क्रिकेटची थोडी खंत आहे. फार चॉईसेस नाही आहेत ना तुमच्याकडे. तेजस दादांसोबत आपण स्पर्धेबद्दल थोडी चर्चा करूया. फ्रेममध्ये आपण आहात, या इकडे दादा. कॅमेरा तुम्हाला पाहतो, PTC लाईव्ह टेक्नॉलॉजी टीम आपण पाहताय. एकंदरीत स्पर्धेबद्दल नेहमी आकर्षण असतं. खरं तर नाईटच्या स्पर्धा म्हटली की मग नाईटच्या स्पर्धांचं वेगळं आकर्षण असतं. काय सांगता येईल या स्पर्धेबद्दल? 3 दिवसांचा सोहळा, भव्य दिवचषकांची मांडणी आपल्याला पाहायला मिळते आणि आज शेवटची रात्र आहे आणि शेवटच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद फार छान मिळाला या स्पर्धेला. नक्कीच प्रेक्षक एवढा वेळ झाला तरी अजून आहेत आणि आता एवढा टुर्नामेंट बघतो प्रत्येक ठिकाणी जवळजवळ 48 टीम 60 टीम वगैरे असतात. इथं 3च दिवस ठेवलेत रात्र आणि फक्त 24 टीम घेतल्यात, त्यामुळे खूप बरं वाटतं आणि स्पर्धा खूप चांगली वाटते. आणि महिलांचा इथे प्रतिसाद आहे, जेंट्ससुद्धा आहेत, म्हणजे ऑल ओव्हर स्पर्धा खूप चांगली वाटते. आणि सर्व सामने 5 ओव्हरचे खेळले, काही ठिकाणी गेलो 4 ओव्हर नंतर 3 ओव्हर होतात. उरणपट्ट्यात एक वेगळी सिस्टम आहे, 5 ओव्हरची पहिली राऊंड खेळून नंतर 3 ओव्हरची खेळवतात. त्यापेक्षा सर्व मॅच 4 ओव्हरच्या तरी खेळवा, एक तर नंतर 5 ओव्हर 4 ओव्हर 4 ओव्हर असा फॉर्मॅट केला तरी चालेल. अदरवाईज तुम्ही 5 ओव्हर नंतर 3 ओव्हरची सामने खेळून मजा येत नाही. एकतर मग तुम्ही सर्व सामने 4 ओव्हरचे खेळवा, नंतर 5 ओव्हरचे खेळवा, काहीतरी एक करा. आपण टॉस जो प्रलंबित होता त्याकडे आपण जरूर. विघ्नेश का असणार डिसिजन? फिल्डिंग जाऊया आपण. फिल्डिंग घेतली आहे त्यांनी आणि नक्कीच न्यूज फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स. टीम कॅप्टन बोनकोडे 11 बोनकोडे वोन द टॉस अँड गोज विथ फिल्डिंग फर्स्ट. तेजस दादांच्या टीमला, टीम बामणडोंगरी या टीमला त्यांनी इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. जातो आपण थेट कॉम्बॉक्सकडे, जिथे याच विभागातील खरं तर मी म्हणेन समालोचन क्षेत्रामधलं मोठं नाव आतिश पाटील सरांकडे जाऊया आणि ऐकूया या संपूर्ण मॅचला. एन्जॉय करा PTC लाईव्हच्या माध्यमातून काँग्रेस चषक 2025. हे सगळं मैदानाच्या दिशेनं 56 धावांचं टार्गेट. प्रत्युत्तर देण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सचिन काटकर फार मोठं नाव आहे आणि तदनंतर त्याच्या समवेत प्रशांत काटकर. तर गोलंदाज आपण पाहू, अक्षय पाटीलच्या हातामध्ये आहे बॉल. अंबापाडा माहुल संघाला रोखायचं तर ही जोडी फार महत्वाची आहे. पहिला बॉल या डावातील, हलक्या हातानं चेंडूला स्टिअर केलंय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित, चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलाय. डायरेक्ट थ्रो देखील आला. इथे मात्र काय गडबड, गोंधळ आणि घोटाळा पहा. रात्रीच्या अंधारामध्ये जसखार गावाच्या या नगरीमध्ये 12:49 झालेली ही 2 धावांची चोरी. जणू काही हातातल्या 2 धावा या ठिकाणी चोट्या पद्धतीने या ठिकाणी निभवून घेतल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला चांगलं समन्वय पाहायला मिळालं, चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. सचिन काटकर, प्रशांत काटकर गेली बहु वर्ष मुंबई उपनगरातून आपण मुंबईच्या प्रामुख्यानं ओपन हाफमध्ये देखील या दोन्ही बंधूंना खेळताना पाहायला मिळालंय. आताच्या घडीला दसकारच्या नगरीमध्ये त्यांचं स्वागत आहे. फुलटॉस बॉल, फक्त दिशा दिली आहे, दिशा दर्शक स्ट्रोक डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये आलाय हा चौकार. श्री प्रथमेशजी म्हात्रे यांचे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेस कमिटीचे सल्लागार ते आहेत. आज त्यांची उपस्थिती, त्यांचा आपण करतोय वॉर्म हार्टेड वेलकम. अक्षय पाटीलच्या गोलंदाजीवर यावेळेस मागच्या बॉलवर आलेलं आक्रमण, तदनंतर केलेलं हे कमबॅक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, सरळ बॅटनं धावा येत असताना मात्र 55 धावांना चेस करताना आगळा वेगळा प्रकार क्रिकेटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. गरज नाहीये सध्या सचिनला, इथे थोडासा वेळ काढावा लागेल, पेशन्स दाखवावे लागतील. पुढचा बॉल यावेळेस हलकी हातानं फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं चेंडूला ट्रॅव्हल केलं, तिथे 1 धाव या ठिकाणी प्राप्त झाली. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 7 धावा. धाव फलकावर लागेल. 10.1 सरासरीनं अजूनही त्यांना पुढे वाटचाल करायची आहे. अक्षय पाटील रत्नेश्वरी टेम्पल एंडच्या दिशेनं गोलंदाजी करतोय. पुढच्या बॉलची फिकी केली जाईल. यावेळेस स्लोवर फुल टॉस आहे. इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं टायमिंग केलंय बॉलला. इथून येतोय आणखी एक चौकार, क्लासिकल फटका.
सचिन काटकर समवेत बातचीत केली तेव्हा समजलं की यावर्षीचा हंगाम त्यांच्या संघासाठी चांगला नाहीये. पण एक वेळ अशी असते जिथून तुम्ही कमबॅक करू शकता. एकच वेळ, एकच घटना माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रकाश टाकून जाते. आज तो दिवस असेल का, ती वेळ असेल का माहुल संघासाठी? पाहायला मिळेल हे चित्र आपल्याला थोड्या वेळानंतर. यावेळेस काय घडलंय इथे मात्र आगळा वेगळा प्रयत्न झालाय आणि हिट विकेट मला वाटतं या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. बॅटनं खेळण्याची क्षमता आहे, तो 360 मध्ये खेळतो आणि अशा वेळेस त्यानं केलेली ही चूक होती. कदाचित त्यानं घेतलेला निर्णय किंवा त्याचं शॉट सिलेक्शन आज रात्रभर त्याच्या मनामध्ये ही गोष्ट आता खतखत करत राहणार आहे की मी चुकीचा शॉट सिलेक्शन या ठिकाणी घेतला. तर गरज आहे 55 धावांची आणि अशा वेळेस मात्र चुकीचा निर्णय फलंदाजाचा पाहायला मिळाला. 11 धावांवर पडलेली ही पहिली विकेट. बिग फिश इन द नेट असंच म्हणता येईल. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. संघाची भिंत या ठिकाणी कोसळली आहे. आधारस्तंभ आहे त्याच्याकडे फार मोठा अनुभव राहिलाय. गेली कैक वर्ष मुंबई उपनगरामध्ये मुंबईच्या बऱ्या मोठ्या मोठ्या संघांमध्ये ओपन आपचे सामने त्याला खेळताना पाहिला. ज्यावेळेस एक गाव 11चं समीकरण आपल्याला पाहायला मिळत नव्हतं, हा नियम नव्हता, त्यावेळेस मात्र माहुल संघ म्हणजे अगदी ताकदशीर संघ पाहायला मिळायचा. परंतु या नियमामुळे बऱ्याच गावांमध्ये विभाजन देखील झालं. त्यामध्ये आपण माहुल आणि अंबापाडा या 2 संघांमध्ये देखील विभाजन होताना पाहिलं आणि त्यामुळेच बऱ्या बोलानं आपण मागील 2 ते 3 वर्ष अंबापाडा संघ या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये स्वतः एक स्ट्रगल करताना देखील पाहिलाय. हार मानली नाहीये. ट्रॉफ्या येवोत अगर ना येवोत, आपण जिंकू किंवा हारू, पण सातत्यानं क्रिकेटवर असणारं जे प्रेम आहे, क्रिकेटवर असणारी जी निष्ठा आहे ती अजूनही सोडलेली नाहीये. 11 धावा 1 गडी बाद. पहिलं षटक संपल्याचा निर्वाळा या ठिकाणी दिला जातोय. दुसऱ्या षटकाकडे जाताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नेहल पाटील. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातोय, ते मात्र खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळत आहेत. स्ट्रेट बॅटनं 30 यार्ड सर्कल मध्ये 3च खेळाडू आता सीमारेषेवर तैनात असताना तुम्हाला एक चांगली फटकेबाजी करण्याची मुभा आहे, तर तुमच्याकडे संधी आहे, पण त्या संधीचं अजूनही सोनं या ठिकाणी झालेलं नाहीये. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल. गॅप सिलेक्शन आहे का? इथे मात्र काय घडलंय? चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव या ठिकाणी मिळते. एका धावेनं या ठिकाणी पुढे जाईल संघ. 12 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 55 धावांचं टार्गेट आहे. 30 चेंडूचा खेळ आहे. सध्याच्या घडीला मात्र अंबापाडा संघ स्ट्रगल करतोय. अनावधानानं झालेल्या काही चुका आपल्याला फार अंगलट येतात. त्यापैकी एक चूक आपण पाहिली आहे. यावेळेस वेगवान बॉल होता, भन्नाट वेग, वेगावर स्वार झालेला हा गोलंदाज. बॅटचा फ्लो वरती येण्या अगोदरच बॉल विसावला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पाहू शकतो किती वेगानं बॉल टाकलाय पहा. सबमरीन डिलिव्हरी देखील पाहायला मिळाली. उंची थोडीशी खाली राहिली. डार्ट बॉलची सांगता झाली. आतापर्यंत 9 बॉल 12 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आडव्या हातानं स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेनिशी धावसंख्या आपण पाहतोय. टोटल धावा जाऊन पोहोचल्या 13 या धावसंख्येवर. तुमच्याकडे गुणवत्ता आहे, तुमच्याकडे सामर्थ्य आहे, तुमच्याकडे अनुभव आहे, तर त्याचा वापर योग्य वेळी होणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे ज्ञान किती याला महत्व नाही. तुम्ही ज्ञानाचा वापर कधी केव्हा कुठे करता यावर तुमच्या क्षमतेला या ठिकाणी जग पाहत असतो. आणि म्हणून आत्ताच्या घडीला फक्त अनुभवाच्याच गाठोडीचा वापर करावा लागेल. कारण निहालच्या गोलंदाजीचा वेग पाहिला तर असं वाटतच नाही की हा टेनिस बॉलचा गोलंदाज आहे. इतका वेग त्याच्या हातामध्ये आहे. चांगल्या गतीनं त्याची बॉलिंग पाहायला मिळते. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. जो वर चेंडू पर्यंत पोहोचला. पहा काय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण. प्रणय पाटील त्या ठिकाणी एका भिंतीप्रमाणे उभा. षटक संपलं जाते दुसरं. 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो टोटल 15. 15 रन्स लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. समीकरण पहा. येणारे 18 बॉल 41 धावांचं लक्ष्य या ठिकाणी आहे. लक्ष्य फार जड आहे
आणि पुढे जर असं चित्र राहिलं तर नितेश सर अंबापाडा संघाला हे डोईजर देखील होईल. 18 बॉल मध्ये आत्ताच्या घडीला 1 वाजायचा सुमार आहे आणि आत्ताच्या या मोसमामध्ये पाहिलं तर अद्रकता आली आहे, हवेमध्ये नमी आलेली आहे आणि थोडीसा थंडावा गारवा देखील हवेमध्ये निर्माण झालाय. त्यामुळे मोठे फटके या मैदानावर रात्रीच्या अंधारामध्ये तुम्हाला 12 नंतर धावा फार कमी होताना पाहायला मिळतात. आणि पहिली स्पर्धा मी आतापर्यंत या ठिकाणी पाहिली आहे की ज्या स्पर्धेमध्ये धावा देखील होत नाही आहेत. याच दरम्यान आपण पाहतोय खारबाव संघाचे पॅकर्स आपण पाहतोय प्रत्युष आणि निष्ठा पॅकर्स याचं या ठिकाणी आपण मनापासून स्वागत करत आहोत. त्यांनी इन्व्हाइट करू आपण की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन थांबावं. पुढचा बॉल यावेळेस वेग पाहायला मिळाला. लेग कटर बॉल फलंदाजाला फसवलं जात आहे. अक्षय पाटीलची गोलंदाजी आपण पाहतोय आपल्या कोट्यातील दुसरं षटक या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आलाय. 13 बॉल आतापर्यंत फेस केले. 13 बॉल नंतर आपण 15 धावा या ठिकाणी पाहतोय. इथे रिव्ह्यू चेक केला जाईल. याच दरम्यान अनाऊन्स केलं जाईल. प्राइज मध्ये थोडासा इजाफा आहे. इथे आता जर कोणताही फलंदाज 3 षटकार ठोकेल तर भाई सुधीरजी घरत यांच्या वतीनं 3,333 रुपयाचं प्राइज या ठिकाणी लावण्यात आलंय. 15 धावांवर 1 विकेट या ठिकाणी आतापर्यंत आली आहे. 55 धावांचं टार्गेट या ठिकाणी आहे. राहिले 17 बॉल 41 धावांचं लक्ष. सध्याच्या घडीला प्रत्युष निष्ठा पॅकर्स खारबाव संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. अंबापाडा संघाला अडचणीमध्ये आपण येताना पाहिलंय. या अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात, पण तुम्ही कशा पद्धतीने त्याला सामोरे जाता, फेस कसं करता, यावर बऱ्याच तुमच्या आशा या प्रलंबित होतात सतत. या स्पर्धेच्या निमित्तानं अजूनही पीटीसीच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचा आपण पुनश्च या ठिकाणी स्वागत करू. ही स्पर्धा आपण पाहतोय काँग्रेस कमिटी जसखार यांच्या वतीनं काँग्रेस चषक 2025च्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. चांगलं क्रिकेट 3 दिवसाच्या या शृंखलेमध्ये पाहायला मिळालं. टफ डिसिजन असावा. यावेळेस तिसरे पंच थोडासा अधिक वेळ या ठिकाणी घेत आहेत. चेक करताना आपण पाहतोय राजेंद्र घरत सर, उरण अंपायर असोसिएशनचे सन्मान्य सदस्य. आजच्या या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती रोहन पाटील. खरं तर आज सलग 6 दिवस डे नाईट टुर्नामेंट करत असताना दिवसभरामध्ये ते स्वतः क्रिकेट खेळले. रोहन पाटील आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. आज त्यांचा एक दिवस बॅटिंग करताना असाही आला की 5 चेंडूमध्ये 5 षटकार त्याने ठोकले आणि 6वा बॉल गोलंदाजाला सन्मान म्हणून त्याने डिफेन्स देखील केला. त्याचं करिअर त्यानं राखलं. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या देखील झाल्या पाहिजेत. पंच रोहन पाटील फेर दिलेले आहे. इथे बरोबर पंचांचा निर्णय या ठिकाणी उशिरा आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी घोषित केले पंचांनी. आपण जाऊया मैदानाच्या दिशेनं. धावा या ठिकाणी फार आता वाढल्या आहेत. यावेळेस खुद्दून काढायचा होता बॉल, परंतु गती पुढे या ठिकाणी आता मात्र फलंदाजाला काही करता येत नाहीये. सुरुवातीला केलेली चूक आणि आताच्या घडीला त्याची तळमळ आपण मैदानाच्या बाहेर पाहू शकतोय. हे सर असतं ज्यावेळेस आपल्या हातामध्ये असतं ना, तेव्हाच तुम्ही संधीचं सोनं करा. कारण आपण जेव्हा बाहेर येतो ना, खरं तर त्याचं दुःख जास्त आपल्या मनाला होतं. काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. जबरदस्त लाजवाब गोलंदाजी. आतापर्यंत 8 बॉल तर 9 बॉल रिलीज केलेत आणि तब्बल फक्त 11 धावा खर्च केल्यात. जलद गतीच्या क्रिकेटमध्ये चांगली इकॉनॉमी म्हणता येईल. चांगलं क्रिकेट, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. इतकी एनर्जी रात्रीच्या अंधारामध्ये गोलंदाजांकडे असते. कारण आपण उरणमध्ये पाहतो 5-5, 6-6 वाजता सामने संपतायत. यावेळेस तसाच बॉल, 30 दिशा, निकाल देखील तोच. अक्षय पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लाजवाब गोलंदाजी करतोय. इथे मात्र आता पूर्णपणे अडचणीमध्ये आली आहे अंबापाडाची टीम. 55 धावा नितेश भोईर सर इतक्या फार मोठ्या नव्हत्या, पण निर्णय चुकले. कुठेतरी निर्णय फार मोठा होता. फार मोठी विकेट अनवधानानं आजच्या दिवसामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण चॅम्पियन सामना पाहिला, तिथे रोहित शर्माचा देखील निर्णय चुकला होता. अनवधानानं जर KL राहुल जर मधल्या फळीमध्ये खेळला नसता तर सामन्याचा निकाल देखील आपल्याला वेगळा पाहायला मिळाला असता.
पण कोणीतरी बाद झाल्यानंतर कोणीतरी जबाबदारी घेणं देखील फार गरजेचं असतं. आपल्याकडे ती फळी आहे का, आपल्याकडे तो मिडल ऑर्डर आहे का, हा प्रश्न देखील या ठिकाणी आहे. यावेळेस पहा चांगला बॉल. येस, आजच्या रजनी मधला तिसरा मेडन ओव्हर आलाय. काय गोलंदाजी आहे, अप्रतिम, अद्भुत, चमत्कारिक गोलंदाजी पाहायला मिळते. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. जबरदस्त बॉलिंग. तीन षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 15 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 7.50च्या सरासरीने वाटचाल करताना 15 धावा आल्या होत्या. पण अक्षय पाटीलचा कमबॅक पहा, पूर्णपणे आता डॉमिनेट केलंय. अंबापाडा संघाच्या बॅट्समनला दबावात्मक स्थितीमध्ये आणलाय, डिप्रेस करून टाकलं. सायकोलॉजिकल प्रेशर, मनोवैज्ञानिक दबाव, अशा या दबावामधून आता सध्याच्या घडीला स्वतःला ते सावरतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता आपण करावी. येणारे 12 बॉल आणि विजयाचं लक्ष्य असेल 41 धावांचं. क्रिकेटच्या पटलावर चमत्कारिक सामने आपण पाहिलेत. असा एक सामना आपण पाहिला रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये. मैदान होतं दिगाडीचं. 6 बॉलमध्ये 37 धावा, नाईट टुर्नामेंट, आणि 6 बॉलमध्ये 37 धावा होताना पाहिले आपण. काही चमत्काराला कुठेतरी क्रिकेटमध्ये नमस्कार केलं जातं आणि म्हणूनच असे बरेच सामने आपण पाहिलेत. त्यापैकी एक सामना या कठीण काळातून अंबापाडा संघ स्वतःला सावरेल का, कारण यातून आता आपण एक बोध घेतला पाहिजे की अक्षय पाटीलच्या कोट्यातील 2 षटकांना आपण समाप्त होताना पाहिले. नवीन गोलंदाज कोण असतील, कसे असतील, काय गोलंदाजी करतील, हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल. 12 बॉल 41ची गरज. गोलंदाज आलाय. पुढचा बॉल घेऊन अप ट्रॅकर बॉल. लेंथ बरोबर नव्हती, हाईट आपल्याला पाहायला मिळाली, दिशा चांगली नव्हती. समांतर रेषेमध्ये आला हात आणि पंचांनी सांगितले व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाईल. 16 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 12 बॉल 40ची गरज आहे. यावेळेस शॉट ऑफ लेंथ, सबमरीन डिलिव्हरी, अपेक्षित बाउन्स प्राप्त झाला नाही. हेच 3 दिवस आपण पाहिले. या विकेटवर फलंदाजांना त्रास का झाला, धावा का झाल्या नाही, त्याचं कारण हे आहे, विकेट परीक्षा घेते फलंदाजांची, विकेट साथ देते गोलंदाजांना. फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. दीप थडमानचा खेळाडू आता डीप पॉइंटच्या दिशेने हलवला जातोय. यावरून एक सिद्ध होते की येणारे बॉल कुठल्या दिशेने असतील हे समीकरण आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे. गोलंदाज सूरज पाटील आपल्या कोट्यातील पुढचा बॉल घेऊन. यावेळी चांगला बॉल. आणखी एक डॉट बॉल आलाय. कुठेतरी रणनीती चुकली, कुठेतरी प्लॅनिंग चुकलं. तुमच्याकडे दिशा नसेल तर आयुष्याची दशा होते. क्षेत्र कोणतेही असू द्या, तुम्हाला प्लॅनिंग शिवाय पुढे जाता येत नाही. दिशा नसेल ना तर तुम्ही तुमच्या ध्येयाला साध्य करू शकत नाही. परंतु बहुअंशी बऱ्याच उशिरानं आलेला एक मोठा फटका पाहायला मिळालाय. इट्स अ बिग सिक्सर. इथून मात्र कमबॅक करेल का, असे काही मोठे फटके येणं फार अपेक्षित राहील. पुढचा बॉल. यावेळेस इनसाइड आउट फटका पेक्षा कव्हरच्या वरून आलाय. ओहो, काय फटका होता. क्लासिकल, अद्भुत, फॅब्युलस, मायटी सिक्सर. षटकार आला तर तब्बल 3,333 रुपयाचं कॅश प्राइज भाई सुधीर घरत यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात येईल. क्रिकेटमध्ये आपण पाहतो डीप फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, डीप मिड ऑन आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप कव्हर आहे, डीप पॉइंट आहे, डीप थर्डमॅन आहे. पण सर्वोत्तम जागा कोणती जिथे फटका पाहण्यासारखा असतो? डीप एक्स्ट्रा कव्हर, ज्यामध्ये आपल्याला हा चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळेस चांगला तडाखा दिलाय. इट्स अ बिग सिक्सर. षटकारांची हॅट्रिक. कमबॅक केलं जात आहे. मॅचचं मुवमेंट या ठिकाणी बदलवून टाकलाय.
बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अडचणीच्या काळामध्ये 3 बॉल मध्ये आलेले 3 षटकार कमबॅक केलाय आणि या षटकाराकरता भाई सुधीर घरत सामाजिक संस्था यांच्या वतीने तब्बल 3,333 रुपयाचं कॅश प्राइज. या टुर्नामेंट मधली दुसरी षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. पहिली हॅट्रिक आपण बोनकोडे संघाच्या वतीने तब्बल 4 चेंडूमध्ये 4 षटकार मगाशीच्या मॅच मध्ये ठोकले होते. स्वप्नील डांगे ज्याचं नाव, इथून मात्र 34 धावा झाल्यात. राहिलेत 7 बॉल. विजयाचा आकडा बघा 22. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, जाईल कुठे आणि संपेल कुठे. पुढचा बॉल. ओ हो लाजवाब, अप्रतिम. इट्स अ बिग 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 सिक्सर. काटकर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अडचणीच्या काळामध्ये 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकलेत. सांगितलंय हम भी किसी से कम नहीं है. अप्रतिम बॅटिंग. 6 बॉल मध्ये फक्त आता 16ची गरज राहिली आहे. 3,333 रुपयाचं कॅश प्राइज त्याला या ठिकाणी लाभतंय. सन्माननीय आदरणीय श्री भारतीय जनता पार्टीचे नेते आणि भाई सुधीर सामाजिक संस्थेचे सर्व आदरणीय श्री भाई सुधीर घर यांच्या वतीनं ही रोख रक्कम या ठिकाणी लाभत आहे. आणि येणाऱ्या काही दिवसानंतर आपल्याला 26 ते 30 मार्च रोजी भाई चषक ही ट्रॉफी देखील नवघरच्या मैदानावर पाहायला मिळेल. एक रजनी क्रिकेट स्पर्धा दिमागदार आयोजन त्यांच्या वतीनं केलं जातं. त्यांच्या वतीनं 3,333 रुपयाचं कॅश प्राइज. 6 बॉल 16चं समीकरण आहे. ज्ञान योग अर्जुन से सीखो, बस मछली की आंखों को देखो, अंतिम पल तक जीत की आशा छोडो ना. जोपर्यंत शेवटचे क्षण येत नाहीत ना तोपर्यंत तुमच्यामध्ये असणारी जिद्द सोडू नका. हेच सांगणारी फलंदाजी आहे. काय फटकेबाजी केली आहे. करण म्हात्रे ऑन स्ट्राइक. 6 बॉल 16 धावा. गोलंदाज झालाय अनिकेत म्हात्रे. काटेरी मुकुट त्याच्या डोक्यावर असणार आहे. सहा बॉल मध्ये 16ची गरज आहे. पहिला बॉल हवेमध्ये टॉप एज आहे. इथे काय घडलंय. चुकी केली आहे. चुकी केली करण म्हात्रेनं. स्ट्राइक देणं फार गरजेचं होतं. स्ट्राइक रोटेट होणं फार गरजेचं होतं. पण इथे विकृतकारी विनाश बुद्धी असं म्हणता येईल. विकेट आली आहे. आणखी एक. जर सामना अंबापाडा माहुल संघानं जिंकला तर तब्बल 2,222 रुपयाचं कॅश प्राइज पुन्हाच भाई सुधीर घरत यांच्या वतीनं सुधीर सामाजिक संस्था यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात येईल. 40 धावांवर दुसरी विकेट. 5 बॉल 16चं समीकरण. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जय कडू. यावेळी शॉट ऑफ लेंथ डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. फ्लंबा झालाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर.
हा आलाय नशिबाचा चौकार. आणि या संकटामध्ये लढण्याची जिद्द मात्र कायम ठेवली आहे. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा, पण झाले गेले आता विसर. मुठ आवर, अश्रू आवर, लक्षावरती रोख नजर. एक प्रयत्न अजून कर तू, एक प्रयत्न अजून कर. काय प्रयत्न सुरू आहे पहा. दोन्ही संघांमध्ये असणार हे द्वंद्व, युद्ध, संघर्ष सुरू आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय. इट्स 4 रन्स, 4 धावा या ठिकाणी दिल्या जातील. सामना पहा, 4 बॉल 12चं समीकरण शिल्लक आहे. इक्वेशन आता मात्र समसमान येऊ लागलाय. एक मोठा फटका, काम तमाम. 4 बॉल 12ची गरज आहे. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आहे. लॉंग ऑर्डर मध्ये एक धाव वेगानं पळून काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातो आणि दोन्ही धावा सहजरित्या या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. सचिन काटकरचे या ठिकाणी कौतुक करावे लागतील. 13 बॉल मध्ये 34 धावा. या ठिकाणी तो स्वतः संधी घेत नाहीये. धावा मायनस करण्याचा त्याने ठरवलाय. 3 बॉल 10ची गरज आहे. जय कुडूला या ठिकाणी संधी दिली जाते. 3 बॉल 10ची गरज आहे. सामना फार मोठा सुरू आहे. फुल टॉस बॉल, ते मात्र फ्लंबल पडलाय. मिस क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. केवळ एकच धाव. यावेळेस मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला नाही. आता जे काही करायचंय ते मी करेन. सलामीला आलेला सचिन काटकर. अप्रतिम सामना सुरू आहे. प्रेक्षणीय. प्रदोष काळापासून आपण ज्या हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. चार षटकार. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सचिन काटकर गोलंदाजांना सांगलं की आता तू बस कर. थांबवलं त्याला. इथे मात्र शेवटच्या बॉलवर एकाच मोठ्या फटक्यानं आता काम संपणार नाहीये. आणखी एक षटकार पहा. थोडक्यात या ठिकाणी सामना गेलाय. निसटता विजय या ठिकाणी मिळतोय आणि कारवाव टीम या ठिकाणी पुढे जाईल. प्रत्युष निष्ठा पॅकर्स कारवावचा संघ पुढे जाईल. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली.